तेच ते गोडाचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल आणि मार्केटमधून कुठल्याच प्रकारची भेसळयुक्त मिठाई घरी आणायची नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. अगदी कमी खर्चात हलवाई स्टाईल मिठाई घरी बनवूया. त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे फुल फॅट क्रीम मिल्क 1 ग्लास. आता 1 ग्लास दूध हे आधी तापलेलं आहे बघा. थंड असेल तरी चालेल कारण आपल्याला हे तापूनच घ्यायचं आहे. इथे आपल्याला दूध आटवायचं नाही आहे. फक्त हे दूध एक उकळी आली की आपण पुढची प्रोसेस करूया. पाहू शकता दुधाला उकळी आलेली आहे. आता गोडासाठी आपण याच्यामध्ये साखर नाही घालणार आहे, त्याऐवजी गुळाची पावडर घालूयात. आता इथे आपण आधी गॅस बंद करायचा, नंतर हे दूध हलकंसं थंड करून घ्यायचं, त्याच्यानंतरच गूळ घालायचा. जर तुम्ही या मिठाईमध्ये गूळ घातला तर. जर तुम्ही साखरेपासून बनवत असाल तर गरम दुधामध्ये साखर घातली तरीही चालेल, पण गरम दुधामध्ये गूळ मात्र घालू नका, त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते. आता गूळ घालून दूध आपण साईडला ठेवलेला आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी बदाम आणि 1 वाटी घेतलं आहे दुधाची पावडर, 1 वाटी खोबऱ्याचा कीस, 3-4 फ्रेश अशा इलायच्या घालूयात. म्हणजे याच्यासोबत जेव्हा त्या बारीक होतील तेव्हा त्याचा फ्रेश अरोमा आपल्या मिठाईमध्ये येणार आहे. तर आता बघू शकता दरदर असं सगळे असं वाटून घेतलेलं आहे आपण. आणि आता इथे हलकासा गॅस चालू करूयात, अगदी मंद करायचा आणि त्याच्यामध्ये आता हे मिश्रण घालून घ्यायचं. अगदी स्वस्तात मस्त आणि जबरदस्त अशीच मिठाई आपली घरच्या घरी भाऊबीजेसाठी म्हणा किंवा कुठल्याही सणासुदीच्या दिवसासाठी म्हणा इन्स्टंट अशी बनवून तयार होते बघा. भाऊबीजेला बनवत असाल भावालासाठी तर मार्केटमधून न आणता अशीच मिठाई तुम्ही घरी बनवा. आणि विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये साखर घातलेली नाही आहे, कुठलं महागातलं इन्ग्रेडियंट आपण घातलेलं नाही आहे. आता इथे काजू बदाम जे आपण वापरले ते ऑप्शनल आहेत. काजू बदामऐवजी तुम्ही याच्यामध्ये मेलन सीड्स वापरू शकता. नसेल काहीच वापरायचं तर जे खोबरा किस आपण 1 वाटी घेतला तो 2 वाटी करा. दुधाची पावडर मात्र जरूर घाला कारण याच्यामध्ये दुधाचं प्रमाणसुद्धा कमी आहे आणि याच्यामध्ये आपण कुठली मावा पनीर असं काही घालणार नाही आहे. त्यामुळे दुधाची पावडर घातल्याने आपल्या मिठाईला अगदी असं क्रीमी टेक्स्चर येईल आणि रिच तो फ्लेवर येईल. जो माव्याचा फ्लेवर असतो, जे टेक्स्चर असतं ती दुधाच्या पावडरमुळे येणार आहे. त्यामुळे 1 वाटी दूध पावडर मात्र जरूर घाला. आता इथे आपल्याला मेहनत करायची आहे, ती म्हणजे हे जे संपूर्ण मिश्रण तुम्हाला दिसतंय हे छान असं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. शिजवताना मात्र गॅस सोडून जाऊ नका कारण मिश्रण कडेला लागतं आणि मग ते जळक्याचा करपलासा वास येईल. आणि म्हणून हे सतत चालवत लो टू मीडियम फ्लेमवरती किंवा तुम्ही सतत चालवत आहे गॅस जवळच आहे तर मधामधात गॅस मोठा केला तर हे चालतं, पण सतत चालवत हे शिजवून घ्या. म्हणजे हे असं घट्ट व्हायला पाहिजे, जणू काही आपण अशी मिठाई जेव्हा बनवू ना तसं टेक्स्चर आपल्याला आणायचं आहे. म्हणून आता याला मला जवळजवळ 10 ते 12 मिनटं लागलेत बघा लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवायला. आता अजून आपल्याला हे शिजवायचं आहे कारण या स्टेजला मिठाई जमू शकते पण ती चिवीशी होणार, चिकट होणार, तसं आपल्याला टेक्स्चर नको आहे मिठाईचं. म्हणून आपण याला परत 5 मिनटासाठी छान असं शिजून घेऊयात. पाहू शकता आता छान असा गोळा तयार होत आहे, कढाईला सोडत आहे. आता आणखी थोड्या वेळासाठी शिजून घेऊयात. टेक्स्चर बघा काय मस्त आलेला आहे, अगदी रवाळदार, कारण आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस वापरला आहे ना आणि काजू बदाम वापरले, त्याने मस्त असं ते एक रवाळदार टेक्स्चरसुद्धा येतं आपल्या मिठाईला. चला आता एक काम करून घेऊया, ज्याच्यामध्ये आपल्याला हे सेट करायचं आहे त्याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं. इथे बघा तुमच्याकडे जर बटर पेपर असेल ना तर अशा मिठाया बनवताना बटर पेपर वापरला तर खूप छान, म्हणजे काढायला सोपं जातं. पण नसेल तर काही फरक पडत नाही, निघते ही मिठाई थोडीशी. पण जर असेल ना तर खूपच छान, म्हणजे लगेच बटर पेपर उचलला की मिठाईचा आकारही बदलत नाही. आपण तुपाने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये हे संपूर्ण सारण घालून घेतलं. इथे काही असं घाई वगैरे करायची गरज नाही आहे. मी व्हिडिओ फक्त फास्ट केला कारण मोठा होता कामा नये. छोटा व्हिडिओ असला तर तुम्ही बरोबर पाहता, मोठा झाला की तुम्ही स्किप करता, पुढे पुढे नेता आणि मग तुम्हाला संपूर्ण रेसिपी दिसत नाही, त्याच्यातल्या छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा दिसत नाहीत आणि मग तुम्ही ते बनवताना चुका करता आणि म्हणता ते बनलंच नाही, इथं चुकलंच. असं न व्हावं म्हणून जे काम फास्ट आपण दाखवू शकतो त्याच्यासाठी मी व्हिडिओ इथे थोडा फास्ट केला होता. जसं याच्यामध्ये आपण हे छान असं पसरून घेतलं, त्याच्यावरती मेलन सीड लावलं, हलकंसं दाबून घेऊयात. आता याची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता, जाडी किंवा पातळ, जशी तुम्हाला मिठाई बनवायची आहे तशी. 2-2.5 तास मी छान असं रूम टेम्परेचरवरच ठेवलं होतं, फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही आहे. आणि नंतर मस्तसा आकार बघा किती छान दिला आहे, चौकोनी आकार दिला आपण मिठाईला. कुठल्याही आकारात तुम्ही कट करू शकता.
टेक्स्चर बघा मस्तच. चला आता प्लेटिंग करूयात. आता बघा प्रत्येक मिठाईचा आकार सारखाच आलेला आहे, कुठंच हे तुटलेली नाही आहे. खूप मस्त मिठाई बनून तयार होते. विशेष म्हणजे स्वस्तात मस्त तयार होते. महागडे इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये जात नाही. म्हणून लवकर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.